नाशिकच्या तपोवनातली हजारो झाडं तोडणाऱ्यांनी महाराजांचं जर हे एक आज्ञापत्र वाचलं तर छत्रपती शिवाजी महाराज नेमका पर्यावरणाचा किती विचार करायचा हे तुम्हाला समजेल. वेलकम टू शिवसूतर सिरीज, ज्यात आपण मराठ्यांच्या इतिहासामधल्या तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टी सांगणार आहे. मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांचे वृक्षतोडीबद्दलचे विचार तुम्हाला कळले तर महाराजांचा पर्यावरणाविषयीचा दृष्टिकोन तुम्हाला समजेल. महाराज म्हणतायत की आपल्याला आरमारासाठी लागणारे सागवान वगैरेचे वृक्ष आपल्या स्वराज्यात आहेत, पण ते त्या लाकडाच्या मालकाच्या परवानगीनेच सोडून आणावेत. जरी तुम्ही ते घेतले तरी त्या मालकाला त्याचा पैसा द्यावा. पुढे महाराज म्हणतात, आंबे, फणस यासारख्या झाडांचं लाकूड सुद्धा आपल्या आरमारासाठी उपयुक्त पडेल, पण शक्यतो ही झाडं तोडू नयेत. का तोडू नयेत? तर ही झाडं काही आज लावली की उद्या येतात असे नाही. रयतेनं ही झाडं लेकरांसारखी जपलेली असतात आणि एखाद्याचं लेकरू पळवलं तर त्याला जितकं दुःख होतं तितकं दुःख आंबा फणसाची झाडं कापल्यावरती होईल. आणि रयतेला दुःख देऊन आपण जर कार्य केलं तर आपलं कार्य सिद्धीस जाणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचा राजा का म्हणतात ह्याचं हे सर्वात मोठं उदाहरण आहे. महाराजांचं हे आज्ञापत्र जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हाला माझ्या बायोमध्ये वाचायला मिळेल. ते नक्की वाचा आणि कमेंट करून छत्रपती शिवाजी महाराजांचा हा दृष्टिकोन तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून ठेवा. शिवसूतर सिरीज सगळ्यांपर्यंत पोहोचवा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवा.